नमस्कार. मला एक कमेंट आली होती की ताई ब्लाऊजला चांगला असा म्हणजे सोप्या पद्धतीने असा व्यवस्थित असा गोट कसा घालायचा याच्यावरती व्हिडिओ बनवा आणि आम्हाला शिकवा गोट कसा घालायचा. तर मी गोट घालायला या व्हिडिओतून शिकवलं. तर बघा, ब्लाऊजसाठी गोट घालण्यासाठी किती इंचाचं मार्किंग घेतलं पाहिजे, तर 1 इंच किंवा 1.25 इंच. आडवी पट्टी किती इंचाची घेतली पाहिजे, 1 इंच किंवा 1.25 इंच. तर मी 1 इंचाची घेतलेली आहे, 1.25 इंच पण तुम्ही घेऊ शकता. तर 1 इंचाचा गोट हा खूप छान आणि नाजूक येतो. तर ही पट्टी पहा, टेपच्या 2 रेषा एवढी काय करायची, फोल्ड करायची. बघा मी फोल्ड केली आणि याच्यावरून काय करायचं, व्यवस्थित अशी टीप घालायची इकडून तिकडून, व्यवस्थित अशी या बाजूपासून पुढच्या बाजूपर्यंत टीप घालायची. तर ही पट्टी कशी घ्यायची, तिरकस घ्या. बघा, म्हणजे तुम्हाला जर तिरकस घ्यायची असेल तर तिरकस घ्या किंवा तुम्ही सरळ पण घेऊ शकता. शक्यतो तिरकस घ्या म्हणजे गोट व्यवस्थित येतो. तर मी एका बाजूने काय केलेलं आहे, आता टीप घालायला सुरुवात केलेली आहे या गोटपट्टीला. तर व्यवस्थित अशी संपूर्ण टीप घालून घेणार आहे. आणि हो, व्हिडिओ पाहत आहात तर लाईक आणि सबस्क्राईब व्हिडिओला नक्की करून घ्या. तर यापुढे मी तुम्हाला एक टिप्स देणार आहे गोट घालण्याची. व्यवस्थित असा गोट येण्यासाठी पहा, मी ही पट्टी तयार करून घेतलेली आहे. तर ही पट्टी जॉईन कशी करायची, तर इथं पहा जॉईन करायची आहे ही पट्टी. आता काय करायचं, याच्यावरती अर्धा इंचाचं मार्किंग, हे पहा अर्धा इंचाचं मार्किंग इथं आतल्या साईडला फोल्ड करायचं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. तर आतल्या साईडला बघा अशा प्रकारे हे फोल्ड करायचं. मी फोल्ड केलेलं आहे आतल्या बाजूला हे असं. आणि आता टेपच्या 2 रेषा एवढं मार्किंग किंवा तुम्हाला जेवढं शिलाईला लागतं ना तेवढं मार्किंग ठेवायचं. शक्यतो टेपच्या 2 रेषा एवढं इथं पुरून जातं बघा मार्किंग. तर इथं बघा एवढं टेपच्या 2 रेषा एवढं काय करायचं आहे, आपल्याला शिलाई घालायची आहे. तर ही पट्टी व्यवस्थित अशी अटॅच करायची आहे. लक्ष देऊन पहा व्यवस्थित असं, म्हणजे तुम्हाला समजणार आहे आणि गोट पण घालायला येणार आहे. आता ही पट्टी अशा प्रकारे लावत जायचं. तर एक गोष्ट लक्षात घ्यायची, गोट घालताना अजिबात ब्लाऊजचं कापड किंवा गोटाची पट्टी अजिबात देखील खेचायची नाही. ही सगळ्यात महत्त्वाची टिप्स आहे. बऱ्याच महिला काय करतात, ब्लाऊजला गोट घालताना पट्टी आपल्या साईडला खेचतात, म्हणजे थोडीशी ताणून आणि ओढून धरतात. असं केल्याने काय होतं, तर ब्लाऊजचा गळा हा खेचला जातो आणि तो लूज पडतो आणि त्यामुळे शोल्डर पण डाऊन होतं. ही गोष्ट लक्षात घ्या. पहा मी कशी पट्टी बसवत आहे व्यवस्थित गोलाकार सेपने. अजिबात देखील मी गोटाची पट्टी किंवा ब्लाऊजचं कापड खेचलेलं नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि तुम्हाला जर एखादी गोष्ट पुरेपूर म्हणजे संपूर्ण शिकायची असेल तर संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थित पाहायचा. जर तुम्ही निम्मा अर्ध पाहिलं व्हिडिओ पळवत तर तुम्हाला ते पाहिलेलं पण जातं आणि कोणती गोष्ट शिकायची आहे ती येत पण नाही. तर इथं पण पहा मी अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवलं, आतल्या साईडला दुमडलं आणि ही पट्टी पूर्णपणे लावून झाली का, तर झाली. आता लक्ष देऊन पहा काय करायचं आहे. हे पहा अर्धा इंच आतल्या साईडला फोल्ड केलेला आहे. आता पुन्हा इकडच्या बाजूला जायचं आणि गोट घालायला सुरुवात करायची आहे. तर इथं बोटांचा खेळ आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. बोटांचा खेळ आहे कसा, अर्धा इंच आहे ना ते असं प्लेन करायचं, म्हणजे पुढच्या बाजूला अर्धा इंच दुमडलेलं ते पण पुढच्या बाजूला करायचं आणि हे दुमडलेलं जे आहे ते पण पुढच्या बाजूला. आता काय करायचं आहे, मागच्या बाजूला बघा काय करायचं, हे जे शिलाई केलेलं कापड ते गोटाच्या आत गेलं पाहिजे आणि गोट त्याच्यावरती अशा प्रकारे आला पाहिजे. असा गोट आपल्याला घालायचा आहे. पहा आता मी सांगते तुम्हाला कसा घालायचा. हे कापड आहेत ना आत गेलं पाहिजे शिलाईचं कापड अजिबात देखील बाहेर ठेवायचं नाही. शिलाईचं कापड सरळ करायचं, म्हणजे आत माझ्या बाजूला बोटांच्या बाजूला, आणि गोटाचं कापड आहे त्याच्यावरती गोल करायचं. म्हणजे काय होतं, गोट व्यवस्थित येतं. पहा मी इथं कसं केलं, हे असं धरलं आणि हे अशा प्रकारे फोल्ड केलं. तर आता बघा माझा मधलं बोट आहेत ना दोन्ही हाताचे, त्याने मी हे कापड जे आहे ना जे शिलाईचं होतं ते गोटाच्या बाजूला खेचलं. पहा अशा प्रकारे. आता खेचून झालं का, आता हे वरचं बोट आहे ना अंगठ्याच्या कडेने, त्याने काय केलं, गोट आहे तो गोल त्याच्यावरती दाबून घेतला, म्हणजे कापड त्याच्यावरती गोलाकार शेपमध्ये जातच. पहा ते गोलाकार, म्हणजे तसं त्याची शिलाई आणि त्याचं फिनिशिंग तसं असतं. तर आता गोट घालायला मी सुरुवात केली. बघा मधल्या बोटाने मी काय करते, बोटांकडे लक्ष द्या. मधल्या बोटाने मी काय करते, कापड ओढते म्हणजे खेचायचं नाही. गोट घालताना गोट अजिबात खेचायचं नाही, मशीन आपोआप कापड ओढत राहते. ही गोष्ट लक्षात घ्या. मधल्या बोटाने कापड खालचं जे आहे ना शिलाईचं ते गोटाच्या बाजूला असं फिरवते, म्हणजे या बोटाने पहा अशा प्रकारे ते इकडं घेते. आणि हे वरचं बोट आहे ना अंगठ्याच्या कडचं, पहा आता पहा मी हे कापड घेतलं, अंगठ्याच्या कडेने काय करते मी, हे वरचं कापड त्या आतल्या शिलाईच्या कापडाच्या वरती लावते. म्हणजे ते पूर्ण आतलं कापड आहे ना ते टेपच्या 2 रेषा एवढं असतं आणि ते गोटाच्या वरती परफेक्ट जातं.
आता आतून पहा, तुम्हाला दाखवते गोट कसा तयार झाला आणि वरून कसा तयार झाला. अजून थोडासा घालते मी गोट आणि मग तुम्हाला दाखवते की तो कसा तयार होणार आहे. तर पाठीमागं तुम्हाला दिसतंच आहे की फिनिशिंग कसं येत आहे. तर वरच्या बाजूने टिप कुठं मारायची, तर गोटाचं कापड आणि ब्लाऊजचं कापड या दोन्हीच्या मध्ये जी रेष पडते ना बघा शिलाईची, त्या रेषेच्या मधोमध गोट घालायचा. म्हणजे धागा पण जास्त वरती दिसत नाही. एवढा तेवढा इकडं तिकडं होतोच, शक्यतो होत पण नाही बघा. प्रॅक्टिस झाली ना मग होत पण नाही. तर अशा प्रकारे संपूर्ण गोट आहे ना तो घालायचा. तर ब्लाऊजचा गळा फिरवत फिरवत बघा, खेचायचं नाही, कोणतंही कापड ओढायचं नाही किंवा खेचायचं नाही. बघा पाठीमागून कुठेही तुम्हाला शिलाईचं फॅब्रिक बाहेर दिसणार नाही. आतली साईड आहे ही. कोणती साईड आहे ही? आतली साईड आहे. कुठेही दिसत नाही बाहेर फॅब्रिक. आणि गोट पहा किती छान आलेला आहे बघा, फिनिशिंग किती मस्त आलेलं आहे. तर व्यवस्थित असा गोट तुम्हाला मी घालायला शिकवलेला आहे. तर फक्त 2-3 टिप्स फॉलो करायच्या. जसं मी सांगितलं आहे तसं फॅब्रिक घ्या, जसा मी सांगितलं आहे तसा गोट घाला, असं करा. कमेंटला उत्तर देऊन मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. म्हणजे मला कमेंट आली होती, ताई मस्त असा गोट घालायला शिकवा. तर मी एवढा सोप्या पद्धतीने आणि परफेक्ट फिनिशिंगमध्ये येणारा गोट अगदी मार्जिननुसार शिकवलेला आहे. तर संपूर्ण व्हिडिओ पहा. म्हणजे काय होणार आहे, तुम्ही जर संपूर्ण पाहिलं, कोणतीही गोष्ट शिकायचं म्हटलं की अर्धवट पाहून तुम्ही अर्धवट शिकता आणि पुन्हा काय होतं, तुम्हाला ते जमत नाही. त्यावेळेस तुम्ही काय म्हणता, यांनी आम्हाला व्यवस्थित शिकवलंच नाही. तर तुम्ही काय करा, व्यवस्थित पहा, व्यवस्थित लक्ष देऊन सांगितलेलं ऐका आणि व्यवस्थित असा गोट घालायला शिका. बघा किती छान. आता इथं पण बघा पहिल्यासारखंच असं फोल्ड करायचं आतल्या साईडला. आणि हा गोट जो आहे तो कंप्लीट आता झालेला आहे. एवढा फिनिशिंगमध्ये दाखवला. एवढ्या सोपी पद्धत आहे गोट घालण्याची ही. अगदी थोड्या वेळातच हा गोट घालून पूर्ण गळ्याला दाखवलेला आहे मी. आता हे बिनस्तर आतून पहा कसा आलेला आहे. बिनअस्तरचा ब्लाऊज आहे. अस्तरच्या ब्लाऊजला पण अशाच प्रकारे घालायचा असतो गोट. अस्तरच्या ब्लाऊजला पण अशाच प्रकारे घालायचं असतं. हे पहा, कुठे देखील तुम्हाला कापड मी संपूर्ण गोट दाखवते. आतून कुठेही धागे बाहेर दिसणार नाहीत. आतून एवढं छान फिनिशिंग आलेलं आहे, वरून तर किती छान आलेलं असणार आहे. हे पहा, आतून असा प्रकारे हा गोट जो झालेला आहे. आता बाहेरून दाखवते तुम्हाला कसा झालेला आहे. जरा जवळून दाखवते म्हणजे तुम्हाला दिसणार आहे. असाच तुम्ही पण गोट घालायला शिका. बघा हा पुढचा. कुठेही शोल्डर डाऊन होत नाही, कारण कापड गोटाचं खेचायचं नाही. गोटाचं कापड जर खेचलं नाही तर शोल्डर डाऊन होत नाही. हे पहा, अशा प्रकारे गोट आलेला आहे ब्लाऊजचा. तुम्ही असाच घालायला शिकून घ्या. बॅकनेकचा दाखवते. हे पहा, जवळून दाखवते. आता खूप जवळून दाखवल्यामुळे खचितलं कापडाचा जो हे असतो ना, हे पहा अशा प्रकारे जे कापडाचा जो धागा असतो ना ते पण थोडासा दिसतो. हे पहा अशा प्रकारे एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये हा गोट आलेला आहे.